24 जूनला आमचा सिनेमा रिलीज होतोय गणवेश नावाचा. गणवेश नावातच तुम्हाला कळालं असेल की काय सिनेमा आहे, या गणवेशाबद्दलची क्युरियोसिटी काय, एक्झॅक्टली कशा स्वरूपातला गणवेश आम्हाला सिनेमामध्ये बघायला मिळणार आहे, अशा खूप साऱ्या क्युरियोसिटीज आपल्याला असतील. पण कायम आत्तापर्यंत आपण ऑब्झर्व केलेलं आहे की एक बाई घरातली जी असते, आपली आई असते, मग आपली बहीण असते, यांचं खूप अनसेड लेवलला कॉन्ट्रीब्युशन असतं. त्यांचा कुठलाही गणवेश नसतो, कारण की ते कुठेतरी बाहेर उठून कधीतरी जशा खूप बायकांनी आपले आपले प्रोफेशन, आपले आपले करिअर चूज केलेले असतात, तशा खूप साऱ्या अशा बायका आहेत ज्या हाऊसवाईफ म्हणून आपलं करिअर चूज करतात, ज्याचा कुठलाही गणवेश नाही आहे, पण त्यांचं डेडिकेशन आहे ज्याच्यावर अख्खं घर उभं राहिलेलं असतं आणि त्यांना कायम ऑलवेज सपोर्टिंग म्हणून बघितलं जातं. पण आज मी ती बाई नाही आहे, तर मी आज स्मिता तांबे आणि ही आमची अख्खी गणवेशची जी टीम आहे ही माझ्या अडकीत्यात सापडलेली आहे. आणि आता मी प्रत्येकाला प्रश्न विचारणार. पहिल्यांदा आमचा जो कॅप्टन आहे आमच्या शिपचा, तो म्हणजे अतुल, याला विचारणार आहे. अतुल, तुला पहिला सिनेमा हा तुझा, सिनेमॅटोग्राफर म्हणून तू खूप साऱ्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे, डिरेक्शनसाठी तुला गणवेश हाच विषय का निवडावा असा वाटला आणि तो का डोक्यात आला तुझ्या? गणवेश असं निवडावंसं असं काही नव्हतं. मुळात एक गोष्ट लागते सिनेमा करायला, एक चांगली प्रॉपर गोष्ट हवी. आणि कदाचित मला असं वाटते गणवेशची सुरुवात साधारणपणे 2 वर्षापूर्वी मी सोलापूरला शूटिंगला गेलेलो दुसऱ्या सिनेमाच्या, 2013ला. हा 2013ला. तर तिथं माझे एक मित्र आहेत, गायकवाड सर, प्रोफेसर आहेत, तिचं कॉलेजला शिकवतात ते. तर त्यांना म्हटलं मी असं सिनेमा करायचं माझ्या डोक्यात आहे. तर त्यांनी मला हमाल नावाची गोष्ट सांगितलेली, मला अजूनही आठवते. कुकुरवाडी स्टेशनला पाऊस पडत होता आणि त्या स्टेशनवरनं ती हमाल नावाची. पण मी जरा क्वेंटिन टॅरंटिनो सरांचा फार मोठा फॅन असल्यामुळं किंवा फॉलोअर्स असल्यामुळे, फार मोठा म्हणजे अत्यंत, म्हणजे मंत्रासारखा जपत असतो म्हणजे तर मग मी मुळात पुन्हा गणवेशावर विचार करायला लागलो आणि त्या गोष्ट, आणि ते मला वाटतं गोष्ट घडत गेली. गणवेश सिनेमा करावा असं काय माझ्या डोक्यात नव्हतं. तिथून ॲक्च्युली ते सगळं घडत गेलं. खूप लोक कष्ट करत असतात ॲक्च्युली एक पर्सनॅलिटी अचीव करण्यासाठी, की आपली एंट्री आणि आपली एक्झिट ही सुद्धा इतकी रुबाबदार आहे की सगळ्यांचं अटेन्शन त्याच्याकडे जावं. असा रुबाबदार पर्सनॅलिटीचा नागेश दादा आहे आणि सिनेमामध्ये सुद्धा तसाच रुबाबदार आहे तो. पण काय म्हणू, हा रुबाब जसा शहरातला आहे तसा तो गावातला रुबाब आहे. अशा खूप साऱ्या व्हेरिएशन्स असतात खरं तर. पण नागेश दादा, काय मोटिवेशन होतं तुझं गणवेश सिनेमा करण्याचं पहिल्यांदा? दुसरी गोष्ट, तू कसं तुझ्या पात्राकडे बघितलंस? कारण की काय म्हणू ते गावातली पर्सनॅलिटी, गावामध्ये रुबाब दाखवण्याची एक वेगळी पर्सनॅलिटी, एक वेगळी पद्धत असते. मग तो छोटासा स्कार्फ गळ्यामध्ये अडकून त्याच्याशीच खेळणं वगैरे, हे सगळं सिनेमामध्ये नागेश दादा केलंय बरं का, म्हणून मी बोलतेय. तर हे कसं सुचतं तुला आणि कशामुळे? मला मोटिवेशन म्हणजे अतुल जगदाळे. म्हणजे त्यांनी माझा पिच्छाच सोडला नाही. दादा तू कर, दादा तू कर. म्हणजे तो माझा पृथ्वीला एक शो होता नाटकाचा, तो तिथे आला आणि म्हणाला दादा तू कर. मग त्याने मला स्क्रिप्ट पाठवली. अरे म्हटलं फारसं मोठं कॅरेक्टर नाही, तू वाच. मग मी ते वाचलं, मला आवडलं कॅरेक्टर. पण ह्याची जिद्द फार आवडली मला. आणि बिईंग अ डिरेक्टर, आय बिलीव्ह की एका दिग्दर्शकाला कुठलंही कॅरेक्टर असो, त्याच्यात करेक्ट त्याला वाटणारा नट असला की ते काम आणि तो सिनेमा बरा होतो असं त्याला वाटणं मुळात. आणि पहिला सिनेमा असून सुद्धा ही जाण असणं. सो आय सेड वाय नॉट. आणि मी सिनेमा केला. करताना आय वॉज टोटली सरेंडर टू अतुल, की तो जे म्हणेल. कारण की मला असं अजूनही वाटतं की नटांनी दिग्दर्शकाचं नट असावं. पण आपण कितीही त्याबद्दल विचार करत असलो किंवा, पण ते आपल्या पुरतं असतं. आणि दिग्दर्शकाला ते सगळं चित्रपट तो असा डोळ्यासमोर दिसत असतो. त्यामुळे सगळ्या कॅरेक्टर्सचा ग्राफ त्याला जास्त माहीत असतो. सो आय वॉज कम्प्लिटली सरेंडर्ड आणि तो म्हणेल तसं मी ते केलं. आणि जर ते काम माझं बरं झालं असेल, आवडलं लोकांना, तर एंटायर क्रेडिट गोज टू अतुल. तन्मय काय छोटा पॅकेज बडा धमाका टाईप्स आहे. कारण की हा दिसतोय अंगकाठीने इतकासा असा बारकुडा, पण ह्याचा आवाज जर तुम्ही ऐकाल तर म्हणजे जेव्हा सिनेमाचं शूटिंग चालू होतं आणि आमच्या सिनेमाचा शेवटचा सिक्वेन्स, अच्छा उभं राहा चल खुर्चीवर, आमच्या सिनेमाचा शेवटचा सिक्वेन्स ज्याच्यामध्ये भाषण चालू होतं आणि त्या भाषणामध्ये
तन्मयचा जेव्हा मी मेकअप रूममधनं रेडी होऊन जेव्हा सेटवर आले होते आणि तन्मयचा आवाज ऐकला होता तर मला असं झालं यार काय माझ्या अंगावर काटे आले होते जेव्हा तू खरंच भाषण बोलत होता ते शेवटचं भाषण. तन्मय एकदा ते भाषण ऐकवणं. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग. नाही त्या आवाजातलं. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला 15 ऑगस्टच्या निमित्ताने जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावेत ही नम्र विनंती. माझ्या भाषणाचा विषय आहे क्रांतीवीर भगतसिंग. भगतसिंगाचा जन्म एका छोट्याशा गावामध्ये झाला. आणि ऐकला का आवाज एकदम? ऐकला का आवाज? असा तो आवाज जेव्हा माईकवरून याचा आला होता ना खरंच अंगावर काटे आले होते. किशोर दादा, मी आता तुला असं विचारू इच्छिते कारण मी तुझ्याबरोबर खूप साऱ्या सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. तर परतू नावाच्या सिनेमामध्ये जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा तू एका अत्यंत काय म्हणू वाळवंटाच्या सिक्वेन्समध्ये तू ढसाढसा रडत होता जेव्हा पहिल्यांदा तू तुझ्या मुलाला सोडून निघून जातोस. तो तुझ्यातला बाप बघितला. तन्मय आणि तू जेव्हा गणवेशमध्ये आम्ही तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं तेव्हा तुझा एक सीन आहे ज्याच्यामध्ये तू त्याला म्हणत होतास की जो टीझरमध्ये पण दिसतो ज्याच्यामध्ये की नुसतं भाषण ठोकायचं नसतं 15 ऑगस्टला, साफसफाई पण करायची असते. त्यावेळेला कायम मी आणि आत्ता मी तुझी एक थोड्या वेळापूर्वी पश्मीनसाठी तू लिहिलेली पुस्तक नावाची कविता ऐकली. तर हे काय आहे तुझं? हे काही पर्सनल लाईफ जे खूप आपण जास्त रिलेट करतो कायम, जो बाप आहे तुझ्या हातला तो खूप इमोशनल आहे, तो खूप हळवा आहे. पण गणवेशमधला इमोशनल आणि हळवा बाप विजिबल नाही आहे, तो कुठेतरी आतमध्ये आहे. तर तो कुठेही एक्सप्रेस होताना त्या अर्थाने दिसत नाही, इंडिव्हिज्युअल एक्सप्रेस, तो मुलासमोर एक्सप्रेस होताना दिसत नाही. तर का असं करावं असं वाटलं? का ते स्क्रिप्टमध्येच होतं, का ते तुझं इंडिव्हिज्युअल काही विचार होता की तो त्या मुलासमोर तसा होणार नाही? काय होतं एक्झॅक्टली ते? कारण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं बघायला. म्हणजे आपला बाप अडचणीत आहे किंवा आपला बाप हरला आहे असं आपल्या मुलाला दिसू नये असं कुठल्याही बापाला वाटतं. आणि बाप हा वाईट परिस्थितीमध्ये नेहमी मी आहे आणि मी आहे, तुम्ही काही काळजी करू नका अशा ॲटिट्यूडचा असतोच बाप. आणि मला असं वाटतं की एक साधा गणवेश मी तुला घेऊन देऊ शकत नाही हे सुद्धा या लहान मुलाला कळू नये. साधा गणवेश देऊ शकत नाही याच्यासाठी एवढ्या अडचणी येऊ शकतात हे मी माझ्या मुलाला कसं दाखवू, का दाखवू? आणि मग मी बाप म्हणून माझी काय अस्तित्व आहे, एंटिटी आहे आणि काय जबाबदारी आहे म्हणून त्यातनं ते आलं असेल. पण मी ते ठरवून केलं नव्हतं. पण मला असं वाटतं की प्रत्येक सेन्सिबल ॲक्टर, आता नागेश समोर आहे, गणेश असेल किंवा जोही सेन्सिबल ॲक्टर आहे, सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या बऱ्याच गोष्टी असतात. त्या प्रत्येक गोष्टी तो ठरवून करतोच असं नाही. आता हा जो एलिमेंट आहे तो कुठेतरी एक धागा छोटासा होता परंतु तो कोणीतरी नोटीस केलाय याचं मला खूप आनंद वाटतो.